नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शासनामार्फत मित्रांनो बघा, जे की हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी मित्रांनो जी की बघा सराव प्रश्नपत्रिका आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, आपला बघा आजच्या भागामध्ये जेवढे काही मित्रांनो बघा प्रश्न संच ठिकाणी असणार आहेत 20 हे बघा संपूर्ण मित्रांनो शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। कारण बघा मित्रांनो 100% परीक्षेमध्ये मित्रांनो येणारी बघा जी की आपली ही आजची मित्रांनो प्रश्न संच असणार आहेत, म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि मित्रांनो याच प्रकारचे नवीन नवीन प्रश्नपत्रिका दररोज अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनल आताच सबस्क्राईब मात्र या ठिकाणी तुम्ही आताच करून घ्या। ओके, तर बघा लगेच वही पेन घ्या आणि संपूर्ण काही मित्रांनो नोट डाऊन करत चला। प्रश्न पहिला, कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते आहे? तर मित्रांनो बघा, कोळशाच्या साठ्याकरिता ओळखलं जाणारं नदी खोरं कोणतं आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ मित्रांनो वर्धा व वैनगंगा। ओके, लक्षात ठेवून घ्या। जे की बघा क्रमांक मित्रांनो अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे होते? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 26 जिल्हे होती। ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। सध्या किती जिल्हे आहेत? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे, 34 जिल्हा परिषद आहेत। ओके, लक्षात ठेवून घ्या। आणि 29 महानगरपालिका आहेत। ओके, या 3-4 बाबी मित्रांनो लक्षात ठेवून घ्या। ओके, पुढे, महाराष्ट्र बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण आहेत? तर मित्रांनो बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार जे की बघा क्रमांक पंडित नेहरू हे आहेत। ओके, लक्षात ठेवा। मित्रांनो बघा पंडित नेहरू हे बघा जे की आपल्या भारताचे मित्रांनो पहिले पंतप्रधान आहेत। ओके, पहिले पंतप्रधान आहेत, लक्षात ठेवून घ्या। ओके, यासोबत राजेंद्र प्रसाद हे मित्रांनो बघा जे की आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत, पहिले राष्ट्रपती। ओके, यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा जे की मित्रांनो भारतीय संविधानाचे रचनाकार शिल्पकार आहेत। ओके, लक्षात ठेवून घ्या। ओके, यासोबत बघा मित्रांनो आपल्या भारताचे पहिले कायदा मंत्री देखील आहेत। ओके, पहिले कानून मंत्री। यासोबत वल्लभभाई पटेल हे मित्रांनो बघा जे की आपल्या भारताचे पहिले उपपंतप्रधान आहेत। ओके, लक्षात असू द्या, पहिले उपपंतप्रधान। पुढे बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा क पंडित नेहरू या ठिकाणी बघा जे की आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार मित्रांनो आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचे प्रयोग केले? तर मित्रांनो बघा मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचे प्रयोग केले होते? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ड वाटाणा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल। पुढे, रेटिना मानवी शरीरातील कोणत्या अवयवात आढळून येते? तर मित्रांनो बघा रेटिना हे बघा जे की आपल्या मानवी शरीरामधील कोणत्या अवयवामध्ये आढळून येते? तर बघा जे की क्रमांक अ मित्रांनो डोळ्यामध्ये आढळून येते। ओके, पुढे, मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा मंडल आयोगाची जी बघा स्थापना आहे ती बघा जे की क्रमांक मित्रांनो ब 1979 या वर्षी मित्रांनो झाली होती। ओके, जे की बघा क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, तर नागासाकी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा नागासाकी हा जो दिवस आहे बघा जे की मित्रांनो कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा जे की क्रमांक 9 ऑगस्ट या दिवशी। यासोबत बघा मित्रांनो 6 ऑगस्ट या दिवशी बघा जे की हिरोशिमा दिवस मित्रांनो साजरा केला जातो। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे, बघा 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो बघा जे की 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ड गॅलिलिओने बघा जे की या ठिकाणी मित्रांनो 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध लावला होता। जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, तर बघा 9वा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई येथे कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा संयुक्त महाराष्ट्र सभा लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी कोणत्या वर्षी झाली होती? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 1940 वर्षी। ओके, यासोबत असा प्रश्न देखील विचारला जातो, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर बघा जे की मुंबई या ठिकाणी झाली होती। ओके, जे की बघा या ठिकाणी क्रमांक 1940 मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, आंबा घाट कोणत्या मार्गावर लागतो?
तर मित्रांनो बघा आंबा घाट हा बघा जी की क्रमांक ब कोल्हापूर व रत्नागिरी मित्रांनो बघा या मार्गावर लागतो. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे काय, तर हिंगोली पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5,000 प्लस प्रश्नांचा महाडोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 939307 या क्रमांकावर फक्त ₹150 पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका. मित्रांनो टाकल्या लगेच बघा जे की आम्ही तुम्हाला हे महाडोकळा मिळवून देणार. ओके मित्रांनो बघा महत्त्वाचं काय सांगतो, जर तुम्ही हा आपला महाडोकळा या ठिकाणी जर समजा खरेदी केला तर मित्रांनो बघा 100% बघा तुमचा रिझल्ट मित्रांनो फक्त आणि फक्त या आपल्या महाडोकळ्याच्या मार्फत येणार आहे. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका. आपलं पेपर जे आहे मित्रांनो बघा 8 फेब्रुवारी या रोजी होणार आहे. म्हणजे मित्रांनो बघा जे की आज 16 जानेवारी आहे बघा, बहुतेक 16 जानेवारी म्हणजे मित्रांनो जवळपास समोरचे आणखीन 14 दिवस आणि समोरचे 8 म्हणजे जवळपास फक्त आणि फक्त 22 ते मित्रांनो बघा 23 दिवसाचा या ठिकाणी बघा जे की कालावधी आपल्यासमोर शिल्लक आहे. आणि जर तुम्हाला कमी वेळेत जर जास्तीत जास्त या ठिकाणी जर अभ्यास समजा तुम्हाला या ठिकाणी करायचा असेल तर आपला महाडोकळा मित्रांनो बघा त्यासाठी एक उत्तम जे की या ठिकाणी साधन तुम्हाला ठरणार आहे. म्हणून ₹150 काहीही रक्कम नाही, लगेच आपला महाडोकळा बाय करा. बाय करण्यासाठी बघा या ठिकाणी मी तुम्हाला क्रमांक या ठिकाणी जे की नोट डाऊन करून दिलेलो आहे. ओके, पुढे बघा अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात येतो, तर मित्रांनो बघा अनेर हे जे बघा अभयारण्य आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो धुळे बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. अनेर अभयारण्य बघा जी की मित्रांनो क्रमांक धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, तर मित्रांनो बघा भारताची पूर्व पश्चिम लांबी ही बघा जी की क्रमांक 2933 बघा 2933 किलोमीटर इतकी आहे. ओके, तर भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे, तर मित्रांनो बघा जी की 3214 इतकी बघा जी की दक्षिणोत्तर लांबी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे जे की बघा क्रमांक ब मित्रांनो 2933 बघा आपल्या प्रश्नाचं किलोमीटर आहे, जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे, तर मित्रांनो बघा हे उजनी जे धरण आहे बघा हे कोणत्या नदीवर आहे, तर बघा जी की क्रमांक भीमा या नदीवर आहे. मित्रांनो बघा जी की क्रमांक आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय सांगत आहे या ठिकाणी, तर बघा मित्रांनो हे सर्व काही नोट डाऊन करत चला मित्रांनो, कारण 100% बघा परीक्षेमध्ये येणारी प्रश्नसंच आहे तर वेळ खूप कमी आहे. हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो बघा आत्ताच्या या ठिकाणी पाठांतर मात्र करून घ्या. ओके, पुढे महाराष्ट्रात सध्या किती पंचायत समिती आहेत, तर मित्रांनो बघा सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पंचायत समिती आहेत, तर बघा जी की क्रमांक ड मित्रांनो 355 आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र कोठे आहे, तर मित्रांनो बघा आपल्या या मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र कोठे आहे, तर बघा जी की मित्रांनो क्रमांक बघा जी की परळी या ठिकाणी मित्रांनो, आणि परळी हे जे ठिकाण आहे मित्रांनो बघा जे की बीड या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, बीड परळी बीड या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली, तर मित्रांनो बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना बघा जी की क्रमांक ब 1935 म्हणजेच 1 एप्रिल 1935 रोजी मित्रांनो झाली. आणि बघा या बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं विचारलं तर ते म्हणजे 1949 मध्ये. मित्रांनो बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना आहे जी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मित्रांनो द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या मित्रांनो जे की माध्यमातून बघा जे की या बघा आपल्या भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना मित्रांनो करण्यात आली आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो, तर मित्रांनो बघा पोलीस हा जो विषय आहे बघा कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे, तर बघा जे की क्रमांक मित्रांनो राज्य सूचीमध्ये येणारा विषय आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली, तर मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली, तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड 1 मे 1962 रोजी. ओके मित्रांनो बघा तुम्हाला एक प्रश्न विचारतो, पंचायत राज व्यवस्था जे की मित्रांनो बघा अवलंब करणारा आपल्या भारतातील पहिले राज्य कोणतं आहे मित्रांनो बघा, जी की तुम्हाला सर्वांना ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, पंचायत राज व्यवस्था सुरू करणारा किंवा अवलंब करणारं पहिले राज्य आपल्या भारतातलं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बघा जी की कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, पुढे बघा 19वा प्रश्न, शेवटचे 2 उरले आहेत. गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो, तर बघा जी की मित्रांनो क्रमांक तलाठी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. भारत छोडो बघा भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली, तर मित्रांनो बघा भारत छोडो या आंदोलनास बघा जी की क्रमांक ब
मुंबई या ठिकाणाहून सुरुवात झाली होती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही होती बघा जी की आपली हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी बघा 20 अशी मित्रांनो IMP अशी प्रश्नसंच. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त बघा शेअर करा आणि आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल अवश्य आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.